मित्रांनो, तुमचंसुद्धा अजून कन्फ्युजन होतं आहे की स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करायची का नाही करायची. स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर स्टॉक मार्केटचे बेनिफिट काय असणार आहे, डिसॲडव्हान्टेज काय असणार आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात का करावी, हे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये नक्की येत असतील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे आणि त्याचबरोबर ट्रेडिंग प्रोडक्टसुद्धा आहे. स्टॉक मार्केटमध्ये जर मी इन्व्हेस्टमेंट जर करणार आहे तर इन्व्हेस्टमेंटसाठी जे अदर ऑप्शन्स जे अवेलेबल आहेत, त्यामध्ये एफ डी असेल, पोस्टेज स्कीम असेल, बॉन्ड्स असतील, गोल्ड असेल, लँड असेल, या इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्ये पण मी एक इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ज्या इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यामध्ये फ्युचरमध्ये मिळणारे रिटर्न्स, ह्याचा मला काय असणं गरजेचं आहे, अभ्यास असणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, आज जर आपण एफ डीचा जर विचार केला तर एफ डीचे रेट हे मागच्या 10 वर्षाच्या एफ डीसोबत जर आपण कम्पेअर केले तर ते वर्षानुवर्ष ते कमी होत चाललेले आहेत. आणि महागाईचा दर जर आपण चेक केला, इन्फ्लेशन जर आपण पाहत गेलो तर इन्फ्लेशनचा रेट हा वाढत चाललेला आहे. मग मी जर एफ डीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती मला भविष्यामध्ये असणारी जी महागाई आहे त्या महागाईला मी बीट करतोय का, याचं उत्तर जर यस असेल तर तुम्ही एफ डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण ज्यांना नॉलेज नाही आहे, ज्यांना सिक्युरिटी पाहिजे, ज्यांना सेफ्टी पाहिजे, ते एफ डीमध्ये काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. पण मला जर नॉलेज असेल तर थोडंफार काय करतात, ज्यांना नॉलेज नाही आहे ते म्युच्युअल फंड किंवा SIP हे प्रोडक्ट लॉंग टर्मसाठी काय करतात, चूज करतात. इन्व्हेस्टमेंट करताना 2 गोष्टी मला लक्षात ठेवायचं आहे, त्याचा भविष्यामध्ये मिळणाऱ्या मला रिटर्न्स आणि त्याची लिक्विडिटी. म्हणजे मला जेव्हा गरज असेल तेव्हा ती प्रोडक्ट किंवा ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट काय झालं पाहिजे, सेलसुद्धा झालं पाहिजे, याचं मला नॉलेज असणं गरजेचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये मी जर सुरुवात केली तर मी आता 10 रुपयाचे शेअर्स असेल, 100 रुपये शेअर असेल, 500 रुपये शेअर असेल किंवा 10,000 रुपये शेअर असेल, अशा कोणत्याही किमती शेअर्स मी काय करू शकतो, कोणत्याही प्राईजला मी काय करू शकतो, बाय करू शकतो. इन्व्हेस्टमेंट जर पाहिली तर आपण 10 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण मी जर एफ डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर मला तिथे 1 लाख, 5 लाख, 10 लाख मला काय करावं लागेल, वन स्टॉकमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. ह्याचं नॉलेज आपल्याला तितकंच असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला याचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. सो मित्रांनो, मी असे फायनान्शियल प्रोडक्ट रिलेटेड व्हिडिओज मी तुमच्यासाठी डेफिनेटली घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा. आणि कोणते व्हिडिओज तुम्हाला माझ्याकडनं जर पाहिजे असेल ते मी तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजून सांगू शकतो, ते सुद्धा तुम्ही मला काय करू शकता, मला तुम्ही मेसेज किंवा तुम्ही मला टेक्स्ट करू शकता. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.